राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे जे की लवकरच राजीनामा देतील, कारण त्यांच्या विरोधात नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टाने अटक वॉरंट जारी केलंय। हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी त्यांची अटक झालेली नव्हती, पण त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं म्हटलं जात आहे। कोकाटे यांना वाचवण्यासाठी अजित पवारांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची बातमी आलेली, पण फडणवीसांनी क्रीडा खातं कोणाकडे द्यायचं असा थेट प्रश्न अजितदादांना केला। याचा अर्थ कोकाटेंवर कारवाई होणार हे पक्क मानलं जात आहे। पण तिकडे शांतीत क्रांती करत धनुभाऊंनी थेट दिल्ली गाठले। दिल्लीत जाऊन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। कशासाठी? तर पुन्हा मंत्रिपदावर एंट्री करण्यासाठी की घर वापसीसाठी? कोकाटेंचं मंत्रिपद गेलं तर ते मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळणार का? नक्की काय सुरू आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलंय। त्यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली। त्यांच्या मंत्रिपदासह आमदारकीवर सुद्धा टांगती तलवार आहे। कोकाटेंचं मंत्रिपद जर गेलं तर त्यांचं मंत्रिपद कोणाला मिळणार यावर सध्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीत मोठी हालचाली घडताना दिसतात। नेमकं धनंजय मुंडेंनी दिल्लीचा दौरा केल्याचं समोर आलंय। धनंजय मुंडेंचा हा दौरा पूर्वनियोजित होता की घर वापसीसाठी फिल्डिंग लावली जाण्यासाठीचा दौरा होता याची चर्चा रंगली। धनंजय मुंडे यांनी संसदेत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी करत असल्याची माहिती आहे। पण याबाबत जेव्हा माध्यमांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारलं असता त्यांनी मला धनंजय मुंडेंच्या दौऱ्याबद्दल काहीच माहिती नाही असं उत्तर दिलं। याचा अर्थ धनंजय मुंडेंनी पक्षाला न सांगता गुपचूप हा दौरा केल्याची कुजबूज आहे। कोकाटेंचं मंत्रिपद गेल्यास त्यांचं मंत्रिपद आपल्याकडे सोपवण्यात येईल अशी तजवीज मुंडेंकडून केली जात असेल, पण त्याबाबत पक्षाच्या वतीनं अधिकृत विधान करण्यात आलेलं नाहीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंमधील संबंधांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं। मंत्रिपद गेल्यापासून धनंजय मुंडे यांच्याकडे पक्षानं कोणतंही पद दिलं नाही। धनंजय मुंडे यांची जबाबदारी मिळवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत। रायगडमधील जाहीर कार्यक्रमामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी खुर्चीसाठी पक्षश्रेष्ठींना साथ घातली होती। तटकरेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडेंनी जाहीरपणे तशी मागणीही केली होती। आता आपल्याला रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या असं मुंडेंनी म्हटलं होतं। मात्र यानंतरही पक्षाकडून तशा प्रकारच्या सकारात्मक हालचाली झालेल्या नाहीत। यामुळे धनंजय मुंडे आता स्वतःच प्रयत्न करताना दिसतात। आता बघूयात माणिकराव कोकाटेंवर खरंच कारवाई केली जाते का आणि त्यामागे नक्की काय कारण आहे। तर कोकाटेंवर कारवाई केली जाते 30 वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या एका घोटाळ्यामुळे। 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहरामध्ये आर्थिक दुर्बल असल्याचं दाखवत फ्लॅट मिळवला होता। मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या 10% राखीव कोट्यातून नाशिकमधील कॅनडा कॉर्नर सारख्या उच्चभ्रू परिसरात फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला। अल्प उत्पन्न गटात मोडत नसतानाही उत्पन्न कमी दाखवून शासनाची फसवणूक केल्याचं सिद्ध झालं। माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनावणे आणि प्रशांत गोवर्धने अशा 4 जणांचे हे फ्लॅट खरेदी केले जात होते। त्यानंतर माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी हे प्रकरण समोर आणलं। सरकारकडून तक्रार देण्यात आली। जिल्हा प्रशासनाने ही चौकशी केली होती। या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता। माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे वगळता इतर दोघांना निर्दोष सोडण्यात आलं होतं। कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड अशी शिक्षाही सुनावली होती। या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये धाव घेतली होती, पण डिस्ट्रिक्ट कोर्टाने शिक्षा कायम ठेवली। यानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अर्जही दाखल केला होता। आजच्या सुनावणीमध्ये कोकाटे यांच्या वकिलांनी माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि कोकाटे यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती केली, पण कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय। माणिकराव कोकाटे यांनी त्वरित पोलिसांसमोर हजर व्हावं किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावं असा आदेश कोर्टाने दिलाय। कायद्यापुढे सगळे लोक समान आहेत, मग तो कोणी मंत्री असो किंवा अन्य कोणीही असो असं कोर्टाने निकाल देताना सांगितलंय। माणिकराव कोकाटेंभोवतीचे वाद हे काही नवीन नाही आहेत। याआधी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात बसून रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। तेव्हा विरोधकांनी आक्रमक होत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणीही केली होती। नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर मोठा दबाव आणण्यात आला होता। त्यावेळी अजित पवारांनी राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न करत कोकाटेंकडील कृषी खातं काढून घेतलं आणि त्यांना क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती। त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद वाचलं होतं। पण आता कोर्टाने गुन्ह्यामध्ये 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली। आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एखाद्या आमदार किंवा खासदाराला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली तर त्याचं सदस्यत्व तातडीनं रद्द करण्याची तरतूद आहे। या नियमामुळे माणिकराव कोकाटे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो।
या प्रकरणातील आदेश विधिमंडळ संसदेकडून काढले जातात। अनेक प्रकरणांमध्ये सत्र न्यायालय शिक्षा सुनावतं, त्यानंतर त्याला वरच्या कोर्टामध्ये आव्हानही दिलं जातं। मात्र त्याही परिस्थितीत आमदारकी खासदारकी रद्द केली जात नाही। अपिलात गेलेले आमदार खासदाराच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास आणि संसद आणि विधिमंडळाने आदेश काढल्यास संबंधित सदस्यांना आपलं पद कायम राखता येतं। शिक्षेच्या स्थगितीसाठी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणी येत्या शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचं कोर्टाने सांगितलंय। आता हायकोर्टाने जर शिक्षेला स्थगिती दिली तर कोकाटे यातून वाचू शकतील, नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते। या सगळ्या घडामोडी दरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत माणिकराव कोकाटे यांच्या कारवाईबाबत चर्चा केली। तेव्हा कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा तुम्हीच निर्णय घ्या, माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं तेही सांगा, असा थेट प्रश्नही फडणवीसांनी अजितदादांना विचारला असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता अजित पवार यांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे। दादा काय निर्णय घेतील? कोकाट्यांचं मंत्रिपद काढून ते धनंजय मुंडेंना देण्यात येईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।